श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण नेकची डिझाईन पाहणार आहोत. इथे मी आधी डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी निडल घेतलेली आहे, पॉल बीड घेतलेले आहेत थोडे मोठ्या साईजचे. त्याच्यानंतर कॉपर कलरचे शुगर बीड घेतलेले आहेत, ते सुद्धा थोडे मोठ्या साईजचेच आहेत. आणि त्याच्यानंतर इथे मी जो माझ्या कपड्याचा कलर आहे त्यावाईज मी इथे थ्रेड घेतलेला आहे. आता इथे आधी आपल्याला आपला जो नेक आहे त्याची आपल्याला आधी बॉर्डर इथे बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कॉपर शुगर बीडचा वापर केलेला आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हे जे मी कॉपर कलरचे शुगर बीड घेतलेले आहे त्याची साईज थोडी मोठी आहे. म्हणजे आपले शुगर बीड असतात त्याच्यापेक्षा याची साईज जरा थोडी मोठी आहे. कॉपर बीड लावून झाल्यानंतर, कॉपर शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे मी पॉल बीडसुद्धा लावून घेतलेले आहेत. इथे सुंदर अशी आपली बॉर्डर तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जी डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे ती बनवूया. आता इथे तुम्हाला फुलं दिसत आहेत. त्याच्यामध्ये मी कुंदन लावून घेतलेले आहेत. इथे मी राऊंड शेपचे कुंदन घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी त्यांना फॅब्रिक ग्ल्यूने चिटकवून घेतलेले आहे. जेव्हा आपण फॅब्रिक ग्ल्यूचा वापर करू तेव्हा आपल्याला 1 ते 5 मिनटं ते सुकण्यासाठी द्यायचे आहेत. इथे कुंदन छान सुकलेले आहेत. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे शुगर बीड. इथे आपण कुंदन लावून घेतलेले आहेत, त्याच्याभोवती आपल्याला शुगर बीड लावून घ्यायचे आहेत. इथे प्रत्येक कुंदनच्या राऊंड शेपला मला एकूण 12 शुगर बीड लागलेले आहेत. इथे मी 12 शुगर बीड सर्कल वाईज लोड करून घेतलेले आहेत. इथे शुगर बीड लावून झालेले आहेत. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे गोल्डन बीडची. आपण जसे शुगर बीड लावून घेतलेले आहेत तसेच सेम आपल्याला इथे गोल्डन बीडसुद्धा लावून घ्यायचे आहेत. इथे मी 3 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि आपण शुगर बीडचा जसा एक राऊंड घेतलेला आहे ॲज इट इज सेम आपल्याला गोल्डन बीडने सुद्धा तसंच वर्क करायचं आहे. इथे गोल्डन बीडचं सुद्धा वर्क करून झालेलं आहे. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे कट पाईप बीडची. इथे तुम्हाला वेल दिसते. त्या लाईनवरती आपल्याला कट पाईप बीड लावून घ्यायचे आहेत. इथे मी गोल्डन कलरचे कट पाईप बीड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे तुम्हाला राईट अँड लेफ्टला लाईन दिसत आहेत त्या वेलीला. तिथे आपल्याला कट पाईप बीडचाच वापर करायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल पॉल बीडचा वापर करायचा आहे. इथे मी प्रत्येक कट पाईप बीडमध्ये एक सिंगल पॉल बीड ॲड करते, ज्याने खूप सुंदर अशी फिनिशिंग येते आपल्या डिझाईनला. इथे कट पाईप बीड आणि गोल्डन बीडसुद्धा लावून झालेले आहेत. तर आता मी इथे पुन्हा राऊंड शेपचे कुंदन घेतलेले आहेत
आणि ते मी फॅब्रिक ग्लूने लावून घेतलेले आहेत. सो फॅब्रिक ग्लूने ते छान चिटकवून नंतर आपण त्याच्यावरती वर्क करणार आहोत. सो इथे आता आपले कुंदनसुद्धा छान सुकलेले आहेत. सो आता याच्यावरती आपण शुगर बीडनेच वर्क करणार आहोत. सो इथे सुद्धा राऊंड शेप कुंदनभोवती मी शुगर बीडने सर्कल क्रिएट करणार आहे. सो इथे मी राऊंड शेपच्या भोवती शुगर बीड सर्कल वाईज लावून घेतलेले आहे. सो इथे शुगर बीडसुद्धा लावून झालेले आहेत आणि आपली नेकची डिझाईनसुद्धा इथे छान अशी तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि सिंपल अशी ही डिझाईन आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईनसोबत. थँक्यू.